मित्रांनो, असं झालं ना की निघालो तो होतो मी महाडसाठी. म्हणजे इथून आता महाड त्याच्यानंतर अंजरले वगैरे करायचं होतं. बस सहज निघालो. खूप दिवसानंतर जे आहे ही अशी एक आउटडोर ट्रिप जी आहे, कार बाय कार ट्रिप मी योजली होती. आणि माझ्यासोबत मी माझी बायसिकल सायकल पण घेऊन चाललो आहे. ते उतरल्यानंतर जी सिटी एक्सप्लोअर करायचं ना, तर या सायकलने करायचा विचार आहे. हॉर्नबॅक X1 ही आता दिवाळीलाच घेतली होती. त्याच्याबद्दल आपण नंतर एक वेगळा ब्लॉग मी करेनच. पण आता बेसिकली 9:15ला निघाल्यानंतर पहिला मी माझा फास्टॅग चेक केला. त्याच्यामध्ये पण अमाऊंट कमी होती. मग ती रिफिल करत होतो, पण तिथे पासवर्ड येत नव्हता. पासवर्ड चेंज केला. त्याच्यानंतर पुढे गेलो तरी ग्लास खाली घेतली तर ही परत वर चढेना. मग काय, आज एकानंतर एक संकट येतच चालले. लोक हरकत नाही तिथे म्हणून इथे आलो. इथे शंकर डेअरी फार्म म्हणून खूप मोठा, म्हणजे लिंक रोडवरच आहे, काबिली चारकोपच्या जवळच आहे ते. आणि तो मोठं गॅरेजच आहे. आणि त्याच्यामध्येच तो हा सुभाष म्हणून मॅकॅनिक बसतो. ते ग्लास वगैरे रिपेअर करतो. कार वर ग्लास जे आहे ना, इथे वरच चढेल ना, खाली जाते, खाली गेली की वरच चढत नाही. आणि कालपासून बेसिकली काल मी आहे ना इग्नोर करायला नाही पाहिजे होतं. त्याचा आवाज येत होता वेगळ्या पद्धतीचा. आणि आज अशा वेगळ्या पद्धतीचा आवाज आला ना, तर नक्की काय ना काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही जाणून घ्या. काल मी गॅरेजमध्ये पण गेलो होतो. बेसिकली ते सगळं ऑइलिंग वगैरे, ब्रेक ऑइल, इंजिन ऑइल, इव्हन कूलंट पण टाकलं मी. पण ह्याच्याकडे मी नाही इग्नोर केला. मला वाटलं चल जाऊ दे, 2 दिवसाची ट्रिप आहे. 2 दिवसानंतर आपण आल्यानंतर बघूया. आणि हाच जो इग्नोरन्स आहे ना, हा मला फुला. तेच बोलतो ना, आपल्या शरीराकडे आणि इव्हन कारकडे एक बोलतो ना, एक इंट्युशन असतं. एक आतून वेगळे आवाज येत असतात. त्या आवाजाला जर आपण ओळखलं, मग कारचा असू दे किंवा आपल्या बॉडीचा असू दे, तर जर बॉडीचं असेल, वेगळं काय फिलिंग होत असेल, तर लगेच डॉक्टरकडे जायचं. आणि अशी कारच्या बाबतीत वेगळा काय असा अनयुज्युअल आवाज आला की लगेच जायचं कुठे, मॅकॅनिककडे. एनिवे, गुड मॉर्निंग दोस्तो. तर माझ्या ह्या चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकला आहे, घुमक्कड 50. चला, ह्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. बघितलं झालं. आणि क्लास ओके झाली आहे, पण थोडासा आवाज येतो. पण तात्पुरती तर ठीक आहे. त्याला खर्च आला ओव्हरऑल फक्त 500 रुपये. पण वेळ गेला तासभर. आता बहुतेक 4पर्यंत महाडला पोचून. आणि त्याच्यानंतर महाडवरून बघूया सिटी कशी आहे, काय कशा पद्धतीने. कारण पहिल्यांदाच जातो आहे. तिथून अंजरले बीचला जायचा विचार आहे. तिथेच आज होमस्टे करायचा माझा विचार आहे. अंजरले बीच आहे, ते बरेच होमस्टे मी बघितले, म्हणजे गुगल मॅपवरच बघितले. आता बघूया कसं पुढे होतं ते. महाडला किती वाजता पोचू आणि त्याच्यानंतर तिथे फिरू. पोचल्यानंतर पुढे बघूया कशा पद्धतीने होते, ते नंतर डिसाईड करू. म्हणून आता काय विचार नाही केला, फक्त एक रँडमली विचार केला की अंजरले बीचला स्टे करायचं आहे. पण बघूया पुढे कसं होतं ते. आता तर सध्या रोड ड्रायव्हिंग जी आहे, ड्रायव्हिंग एन्जॉय करूया. अंदाजे 1.5 तासानंतर जो आहे मी मुंबईच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आहे. आणि आता मी आहे अटल सेतूवर. आणि अटल सेतूवर एंट्री करताच अजून एकाने मला, म्हणजे ट्रॅफिक हवालदाराने मला अडवलं आणि ते स्कॅनिंग केलं. तर माझ्या गाडीवर 1,000चं चलन होतं. तिथे आधी क्लिअर केलं आणि चढलो अटल सेतूवर. अटल सेतूवर एक मजाच काय असत्या. मस्त
आता उन्हामुळे ना एकदम रखरखीत झालाय तो, एकदम बाहेर खरं तर बघावंसं वाटत नाही, कारण पण आसपेक्ट जातल्या कारणानं तेवढं बेर तरी होत आहे. वाव, समोर दृश्य बघा, हा नजारा. क्या बात है. मस्त दोन्ही बाजूनी जो आहे हिरव्यागर्द झाडी. आणि आता मी बेसिकली निघालोय उरण जिल्ह्यामधून टुवर्ड्स पेन. अशा मस्त अशा ब्युटिफुल नजारामधून ड्राईव्ह करतोय. आता उतार लागलाय, मस्त डोंगर रांग लागली मस्त वाटते. आता दुपारचे वाजले आहेत 2:30 आणि मी जस्ट उरण क्रॉस केलेलं आहे. आणि त्याच हायवेवर हायवे इन ढाब्यावर एक जस्ट दाल फ्राय आणि रोटी असा लंच केलेला आहे. आता निघूया पुढे. मस्त हलका लाईट लंच केला आहे. जरा AC तरी फुल केलेलं आहे, 2वर आहे. आणि तरी आतमध्ये मला जे आहे ना बरोबरच लंचसाठी बाहेर निघालो होतो, तर ते ऊन आहे ना एकदम रखरखत होतो. आता कारमध्ये बसलो तरी बाहेरची जी हीट आहे ना ती जाणवते. एक मिनिट, वेगवेगळे ते क्षणाक्षणाला येत आहेत. डोंगरावर पूर्ण आग लावलेली आहे, आग लागली आहे देव जाणे. काहीतरी तो विचित्र प्रकार तिथे घडतो एवढं मात्र नक्की. एक दिसते की नाही, पण मगाशी मला दिसत होत्या की इथे मला वाटतं इथून सगळ्या केमिकल इंडस्ट्रीज ज्या आहेत ना त्या लागतात. आणि ह्या एरियामध्ये बऱ्यापैकी केमिकल इंडस्ट्री आहे आणि मला वाटतं पोल्युशन पण असू शकतं, नॉट शुअर. मस्त सुपर्ब नजारा आहे. डोंगरावर आहे ना ढगने स्लाइडली कर्व केले, त्याच्यावर डोंगरावर ढग आले, काय सुंदर वाटतंय. होते का? हा वा, मस्त वाटतं. ते थोड्याच वेळात सनसेट होईल. नजारे ढग आले. हा काय माहिती, ब्लॅक पट्टा आणि हा डोंगरावर आलेला तो व्हाईट पट्टा, मस्त वाटतं. आताच पेट्रोल पंपवर 2000चं पेट्रोल फिलअप केलंय आणि आता बेसिकली महाड लावलं होतं डेस्टिनेशनसाठी, पण आता डेस्टिनेशन चेंज केलं. डायरेक्ट जाऊया अंजरले बीच. तिथे एखादा होमस्टे बघूया आणि तिथेच रेस्ट घेऊया. आता एक डिस्ट्रिक्ट चेंज केला. 2 रोड होते, एक जात होता हरिहरेश्वरसाठी आणि दुसरा जात होता अंजरले ब्रिजकडे. तर अंजरलेकडे बेसिकली. आणि मी अचानक ठरवलं चला अंजरले 2 तासावर आहे आणि हरिहरेश्वर चेक केलं तर तकरीबन 1-1.25 तासाचं अंतर आहे. लवकर पोचतोय तिथे, तर म्हणून बोललो चला आता डेस्टिनेशन चेंज करूया आणि निघूया हरिहरेश्वर. गाडी मोडली, आता निघालोय हरिहरेश्वर. हे अनप्लॅन जे ट्रिप आहे ना त्याचा हा नतीजा आहे.
कधी महाड, कधी अंजर्ले, तर कधी हरिहरेश्वर. काही अरे मस्त समोरचा सीन बघा वाटतं का, सुंदर असा ना ते लालिमा त्या म्हणजे आकाशात आली अशी वाटते ना, गोल्डन असं एक दृश्य आणि वेगळ्या लेअरवर असं जे डोंगर आहेत ना, काय छान दिसत आहे. आणि असा सुंदरसा रोड ना, मजा येते. वाजले किती, 6:30 झालेत. ड्राईव्ह करायला खरंच मजा येते संध्याकाळची. जरा आता एकदम मस्त छान वाटतंय, प्लेझंट वाटतंय. हा आता चाललोय गोरेगाव म्हाळसा रोडवरून. म्हाळसा नाही, म्हसळा रोड. हा, गोरेगाव म्हसळा रोड मस्त बनवलाय, सुंदर आहे. आणि एक सिनिक रोड आहे मस्त, दोन्ही बाजूला हिरवी गर्द झाडी आणि हा सुंदर असा डांबरी रोड. नीटपणे मध्ये बाउंड्री आखलेली आहे आणि इथे सूर्यास्त ऑलमोस्ट झालेला आहे. बघा एवढी छटा ते आभाळ आली आहे ना, किती छान वाटतंय. आणि काही ठिकाणी बघा पुढे त्या रस्त्याला बेंच वगैरे ठेवलेले आहेत सिनियर सिटीजनसाठी. मस्त वाटतं आहे ना, छान नियोजन करून ठेवलेलं आहे या ठिकाणी. आता एका दहिवली गावातून चाललोय. ओव्हरऑल जे गाव बघितलं ना, फारच श्रीमंत वाटलं. बंगले वगैरे होते, ते दूर अंतरावर तिथे पण एक गाव दिसतंय. आणि बऱ्यापैकी छोटे छोटे टुमदारे गावाच्या बाहेर असलेले हे बंगले. राईट साईडला पण सूर्योदय पण मस्त वाटतोय, सूर्यास्त मस्त वाटतोय. आणि हा एकदम इनर गल्लीतून म्हणजे छोट्या छोट्या गावाच्या रस्त्यातून चाललोय आणि बघतोय तर जिकडे तिकडे ना असे बंगलेच दिसत आहेत. टुमदार असे छोटे खाली असे ना असे बंगले बांधून आहेत. आणि मेजॉरिटी इथे मला जे पॉप्युलेशन दिसला ते मुस्लिमच दिसले. मी आहे हरिहरेश्वरच्या पार्किंग लॉटमध्ये. इथेच मागे सायकल पार्क केली आहे. इथे कुठे इथे इथे सायकल पार्क केली आहे. आणि आता ही माझ्या मागे जो आहे तिथे समुद्रकिनारा आणि ह्या बाजूला जे आहे ते हरिहरेश्वरचं मंदिर. आता अगोदर दर्शन करूया की असं एकदम चपचपीत वाटतं तरी बरी वाटतं. आणि तर कार ही आपली कार नाही, सायकल पार्क केली आणि आता जातोय मंदिराकडे दर्शन घ्यायला. आणि त्याच्यानंतर सायकलवरून हरिहरेश्वर जे आहे ते फिरूया. किती ह्यूज आहे वडाचं झाड. मंदिराच्या परिसरातच ही एक छोटीशी तोफ. मामा मामा इकडे बघ.
बसून 10 मिनटं छान मेडिटेशन केलं. मेडिटेशन केलं तरीही लक्ष जे आहे ना ते डायव्हर्ट होतच होतं. आपण फक्त श्वासावर नियंत्रण जे आहे किंवा आपण नुसतं श्वासावर नियंत्रण नाही राहू शकत. आपले विचार जे आहेत ना ते इतरत्र जे आहेत ते फिरतच असतात. कुठले ना कुठले विचार हे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी ते येतातच. तरी प्रयत्न केला. आता हा पाहतोय तो आहे हरिहरेश्वरचा समुद्र. फार सुंदर असं दृश्य आहे. समुद्र आत गेलाय. ओहोटी आलेली आहे. बराच समुद्र आत गेलाय आणि तो जो समोर दिसतोय तर तो आहे हरिहरेश्वरचा व्ह्यू पॉईंट आणि तिथेच कुठे सनसेट पॉईंट आहे आणि तिकडेच एक रॉक फॉर्मेशन काहीतरी आहे ते बघायला पाहिजे. थोड्या वेळानंतर जातो. इथेच मी माझी सायकल जी आहे ती पार्क केली आहे आणि या समुद्र किनाऱ्यावर असा फेरफटका मारतोय. चना आणि गूळ, एक कोकम सरबत आणि माझ्यासमोर पसरलेला दूरवर असा छान सुंदर असा समुद्र. छोटेखानी इकडचा ओढा आणि तिथे तो बांध बांधला आहे ज्याच्यामुळे तिथे पाणी अडलं आहे आणि हे जुनी कोकणातली हरिहरेश्वर एक कोकणातलाच एक भाग आहे. जुनी कोकणातली घरं मध्ये लाकडं पण जी आहेत त्यांनी साठवून ठेवलेली आहेत आणि इथे कसली तरी गिरणी या काहीतरी आहे. त्याच्यात तो धान्याचं काहीतरी करतायत आले नाही. आणि मस्त सुंदर असं लोकेशन आहे जिथे शेतामध्येच काही घरं आहेत आणि हे समोर शेत आणि मागे असं छानसा डोंगर. छान वाटतंय. इथेच एक नॅनो कार पण इथे आहे आणि ही माझी हॉर्नबॅक X1 सायकल ज्याच्याने मी आता हरिहरेश्वरची पूर्ण ट्रिप करतोय. ओय
आता इथे सनसेट पॉईंटवर मी आलो आहे आणि मगाशी होतो ते तिकडे, तिथून ते मागे राहिले ते इथे हरिहरेश्वराचं मंदिर आणि याला सनसेट पॉईंट पण बोलतात. आणि मोस्टली लोक जे येतात ना इथे अस्थि विसर्जनाचा घाट म्हणून ओळखला जातो. हा इथे आपल्या पूर्वजांच्या अस्थि विसर्जनाची पूजा असते ना ती इथे गुरुजींमार्फत केली जाते. आणि हा जो खाली पूर्ण माझ्या मागे पसरलेला आहे हा पूर्ण एक रॉक फॉर्मेशन म्हणून ह्या पॉईंटला नावसुद्धा आहे. एकदम एक संलग्न दगड म्हणून आपण इथे बघतो. बघण्याचे स्ट्रक्चर पण मस्त स्ट्रक्चर आलेलं आहे. नाव पण लिहिलेलं आहे. मस्त स्ट्रक्चर आहे. दगडाचं स्ट्रक्चर जे झालंय ना दूरवर पसरलेला अथांग समुद्र, हिरवेगार डोंगर, मागे माडाची झाडं आणि हा एक काळाशार दगडाचा डोंगर आणि त्या समोरच हा अथांग पसरलेला समुद्र. छान वाटतं ना. आणि हे रखरखत ऊन छान वाटतं, पण ऊन पण भयंकर लागतं आणि त्यासाठी तहान खूप लागते. पण त्यासाठी इथे तहाण्यासाठी ना सगळ्यात मस्त आहे ते सोलकढी, बेस्ट.